या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त बोरामणी येथे सोमनाथ अण्णा पटणे मित्र परिवार आणि समस्त बोरामणी ग्रामस्थ यांच्या वतीनं आमदार केसरी 2025 या भव्य मैदानी कुस्तीचं आयोजन SVCS हायस्कूल बोरामणी येथे 7 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आलं आहे। पहिलं बक्षीस 2 लाख रुपये चांदीची गदा आणि आमदार केसरी असं राहणार आहे। या कार्यक्रमामध्ये शुभारंभ आशीर्वाद देण्याकरिता श्रीमद काशी ज्ञानसिंह सनादेश्वर श्री श्री 108 जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ वाराणसी तसंच अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची उपस्थिती असणार आहे। या कार्यक्रमात राज्य कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, RSS अधिकारी मल्लीनाथ जेवरे, पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, अक्कलकोटचे नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी, IFS सहाय्यक वनरक्षक मंगळूर शशिकांत विभूते, उद्योजक सागर कत्ते, सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील शेळके, निवृत्त सचिव कृष्णा खेरे, कुस्ती मल्ल सम्राट पैलवान असलम काझी आदी उपस्थित राहणार आहेत। तर या अधिकाधिक मल्लांनी या कुस्ती स्पर्धेचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजक सोमनाथ पटणे मित्र परिवार आणि समस्त बोरामणी ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आलंय। अक्कलकोट तालुक्याचे माजी नेते माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरामणी येथे आमदार केसरी 2025 वर्ष पहिला निकामी कुस्ती मैदान आयोजन पैलवान सोमनाथ गड्डू पटणे मित्र परिवाराकडून करण्यात आलेले आहे। आमदार केसरी बोरामणी येथे SVCS हायस्कूलमध्ये केलेला आहे। आमदार केसरी 2025 पहिला वर्ष SVCS हायस्कूल बोरामणी येथे कुस्ती मैदान जंगी निकाली कुस्ती मैदान केलेलं आहे। आपलं जगद्गुरु काशी जगद्गुरु 1000 शुभ असते। बक्षिसाची काय रक्कम आहे? बक्षिसाची रक्कम 2 लाख रुपये। 2 लाख रुपये पहिल्या कुस्ती। मी पैलवान अप्पा साखरे बोरामणी। तर आमदार आपले सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त बोरामणीमध्ये आमदार केसरी ही स्पर्धा ह्या वर्षी पहिलंच वर्ष आहे। तर दादाचं असं म्हणणं आले की कुठल्याही गोष्टी हे न करता एक कुस्ती बोरामणी गाव हे एक पूर्ण पैलवानकी क्षेत्रामधनंच आहे। तर त्याच्यामुळं बोरामणीमध्ये कुस्त्याचं आयोजन करा असं म्हणजे आम्ही दादांना सुचवलं आणि ते पूर्ण सगळं सोमनाथ पटणे हा करतो आहे पूर्ण सगळं आयोजन। ते मग त्यांनी आम्हाला सांगितलं पूर्ण गावातले आता रफी मुजावर हे सगळे इथं आले, सगळे आमचं महादेव पाटील हे सगळे आम्ही सगळे मिळून कुस्त्याचं नाही म्हटलं तर 1 नंबरची कुस्ती हिंद केसरी उमेश मोतोरा तो हिंद केसरी त्याच्या विरुद्ध जो आहे आपलं महाराष्ट्राचा हर्षद सदगीर ह्यांची कुस्ती 2 लाख रुपयाची आहे। आणि ते सोडून टोटल 52 कुस्त्या आहेत 1 नंबरपासून ते 2 नंबर म्हणजे लास्टपर्यंत 52 कुस्त्या। तर ह्या टोटल कुस्त्याचा खर्च जो झाला आहे तो 7 ते 7.5 लाख रुपये फक्त कुस्त्याचाच खर्च आहे। तर हे सगळं आयोजन पूर्ण सगळं आम्ही बोरामणीच्या सगळं मिळून दादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे करत आहे। या कुस्त्यांमध्ये महिला कुस्तीचं काय नियोजन आहे? हो, म्हणजे 4 महिलाच्या कुस्त्या आहेत त्यात, ते पण चांगलेच महिला आहेत। ते एक त्यातली काहीतरी एक परवास्तीचा काहीतरी 3रा नंबर बसला राष्ट्रीय ह्याच्यामध्ये अशी महिला आहेत 4। कुठे आणि किती तारखेला होणार? 7 तारखेला आहेत बोरामणीमध्ये SVCS हायस्कूलमध्ये 4 वाजता उद्घाटन होणार आहे। आपले महाराज जगद्गुरु यांच्या शुभ हस्ते 4 वाजता उद्घाटन होणार आहे। आणि त्यामुळे सगळे तुम्ही त्या कुस्त्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही सगळे उपस्थित राहावे असं बोरामणीच्या वतीने मी तुम्हाला विनंती करत आहे। या पत्रकार परिषदेस सोमनाथ पटणे, पैलवान केदार साखरे, अप्पा पाटील, प्रवीण कासार, मनोज गुंड, महादेव पाटील, सुनील कळके, केदार विभूते, दिगंबर साळुंके, राजकुमार हलसगे, कमलाकर भोसले आदींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।